सर्कल ज्याला आपण मराठीत वर्तुळ म्हणतोय तो 360 डिग्रीचाच का असतोय? 100चा का घेतला नाही, 150चा का घेतला नाही, 200चा का घेतला नाही, चला भले 300चा का घेतला नाही? हे प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच पडत राहतात, कारण विद्यार्थी उत्साही असतात, त्यांना नंबरवर खेळायला आवडतंय. मग सगळीकडे 100 मानतात, तर इथं 360 का मांडलं? हे कारण आहे. तर त्याचं उत्तर काय आहे माहितीये का? जर का तुम्ही 100 डिग्री घेतला असता, ठीक आहे, समजा 2 तुकडे करा, 100चे 2 तुकडे म्हणजे काय होणार? 50-50चे 2 केले, ऑब्विसली काय फरक नाही पडणार आहे म्हणणार झाले. कोण म्हणेल 4 तुकडे करा, ठीक आहे, कितीचे होणार? 25-25चे होतील. ओके, 25-25चे 4 तुकडे केले, इथं पण काय अडचण आहे का नाही? पण जर तुम्ही 3 तुकडे करायला गेलो, तुम्ही म्हणा 3 तुकडे होणार की किती होणार? असे 3 तुकडे कराल तुम्ही, पण ह्या 100चे 3 तुकडे करायला गेलो तर किती येणार आहे? 33.33, 33.3, म्हणजे हे न संपणार असणार, पुढे जाणार. मग हे 3 तुकडे हा झाला, पण हा थोडासा शिल्लक राहणार का? कारण 33 पॉईंट एक्झॅक्ट बरोबर 3 तुकडे समांतर होणार नाहीत, हा तुकडा शिल्लक राहिला की तेवढासा भाग शिल्लक राहणार. 6 करायला गेलो तरी पण राहणार. म्हणजे काय व्हायला लागलं? 100चे समान भाग होईनात. 2 केले, 4 केले होतात, 5 केले होतात, पण 3-6 तुकडे होईनात. मग असा नंबर शोधायला गेले की ज्याचे तुकडे समान होतील. मग नंबर शोधताना 360 हा नंबर सापडला, ज्याच्यामध्ये काय 24 जणांनी भाग जातोय 360 ला. मग काय 1 पासून डिवाइड होतोय, भाग जातोय म्हणजे आपण डिवाइड करतोय ना. 1 2 3 4 5 6 8 9 10 12 असे किती टोटल 24 नंबर सापडले जे 360 ला डिवाइड करतात. म्हणजे 360 ला 24 जणांनी भाग केला तर इक्वल तुम्हाला त्याचे भाग होणार आहेत. हा, मग तुम्ही म्हणाल अजून मोठा नंबर घ्या की, मग 420 ला पण होतात वगैरे, 720 पण म्हणाल, अजून मोठे तुकडे. पण सगळ्यात छोटा नंबर शोधला गेला 360 आहे, ज्याचे जास्तीत जास्त तुकडे म्हणजे भाग करता येतात, 24 जणांनी त्यांना भाग जातो. 360 नंबरला 24 जणांनी भाग जातो आणि तो छोटा नंबर आहे, म्हणून सर्कल 360 डिग्रीचा असतो असं कन्सिडर केलं. आणि पुढे मॅथमॅटिक्स मध्ये त्या गोष्टी खूप सोप्या झाल्या याच्यामुळे.